नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग शूट करायला घेतला आहे आणि मला स्वतःला प्रश्न पडला आहे की मी काय नक्की शूट करू आणि तुमच्याबरोबर काय काय शेअर करू. कारण एवढ्या गोष्टी आहेत ना माझ्या पेंडिंगमध्ये ठेवलेल्या आहेत मी, की ज्या फक्त मला व्लॉगमधनं तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत ना, म्हणून मी त्या गोष्टी केल्याच नाही आहेत. आणि एवढी कामं माझी पेंडिंग राहिली आहेत ना. हा जो मागचा जो पूर्ण जानेवारी महिना आहे ना, तो एवढा बिझी गेला आहे ना. याच्यामध्ये मग माझी थोडीशी एक्झामची पण प्रिपरेशन होती. ऑफिसमधनं खूप जास्त उशीर होत होता यायला आणि त्याच्यामुळे वेळच मिळत नव्हता. इवन मी संडेला पण वर्किंग होती, त्याच्यामुळे मला जो एक वीक ऑफ असतो ना तो पण मिळालेला नाही आहे. आणि म्हणजे एवढी मी बिझी झालेली, त्याच्यामुळे अजिबात म्हणजे शूट करायचं सगळं राहूनच जात होतं. पण म्हटलं नाही, कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे. आता थोडीशी निवांत झालेली आहे, म्हटलं चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सचिनची चहाची म्हणजे संध्याकाळी चहा लागतो, तो मी त्याला जर नाही म्हटलं ना तर कधी ना कधीतरी त्याला आत्ता आय थिंक ना तो 4 दिवसानंतर चहा बनवून म्हणजे माझ्याकडनं घेतली आहे त्याने. तर 4 दिवस झाले. मी ॲक्च्युली त्याची चहा बंद केली कारण त्याला चहा खूप जास्त आवडते आणि तो चहा प्रेमी आहे आणि मला अजिबात नाही आवडत चहा वगैरे प्यायला. म्हणून मी आज त्याला तो म्हणाला की नाही आज तरी चहा दे मला 4 दिवसानंतर. तर म्हटलं ठीक आहे चल, आज तुझ्यासाठी चहा बनवते. म्हणून त्याच्यासाठी चहा ठेवली बनवायला. आणि मग आता जी काही आहेत पेंडिंग कामं ते सुरुवात कुठून करायची याचा विचार करता करता मी असं ठरवलं ना की जे आपले गिव्हअवेचे जे काही विनर्स होते त्यांची नावं डिक्लेअर करायची राहिलेली आणि तुम्हाला सगळ्यांना छान छान गिफ्ट्स पण द्यायचे होते. तर त्या व्हिडिओपासून आपण सुरुवात करूया. तर ना माझी ही जी सिंकमधली जी जाळी आहे ना, जी मी डीमार्टमधनं ऑर्डर करते बघा नेहमी, ती ना आता माझ्याकडे स्टॉकमध्ये नाही आहे. नाही तर मी बऱ्याच वेळा ना ते 2 किंवा 3 एक्स्ट्रा आणून ठेवते तर ते बरे पडतात. तर मग ते माझ्याकडे नव्हते आणि डीमार्टमध्ये मग माझ्याकडे की नाही सामान ऑर्डर करायला तेवढं असं काही सामान पण नव्हतं की होम डिलेवरी किंवा असं येईल पिकअप पॉईंटला. म्हणून मग मी हीच एक आमच्या इथे सरकारी भंडार आहे तिथूनच मी घेतली. 79 रुपीजला मिळाली. मी अशा पद्धतीची पहिल्यांदाच वापरली. तर ही युजफुल आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मला असं वाटतं ना की ही भिजून थोडासा गंज वगैरे याला लागू शकतो असं मला वाटतं आहे. म्हणून मी थोडीशी घाबरतच घेतली, कारण मी बऱ्याच वेळा ना प्लास्टिकचेच वापरते. तर आता आहे ना काल ना 2-3 बरण्या रिकामी झालेल्या आणि माझं किचन आहे ना पूर्ण रिसेट करायचं आहे मला. माझ्याकडे एवढा पसारा झाला ना, तुम्हाला एखाद्या व्लॉगमध्ये दाखवेन. मी सगळं ना असंच ठेवूनच दिलेलं, फक्त रचलेलं आहे. अजिबात त्याच्यामध्ये वेळ 1-1.5 महिना काही मिळालेला नाही आहे अजिबात. त्यांना आता गेल्या महिन्यातच ना मी ऑनलाईन डीमार्टमधनं फक्त 2 गोष्टी ऑर्डर केलेल्या. एक होते बदाम आणि एक होते मखाना. अशा 2-3 गोष्टीच मी ऑर्डर केलेल्या. तर मी ना ॲक्च्युली बदाम शक्यतो डीमार्टमधनं फार कमी घेते, म्हणजे ऑनलाईन ऑर्डर डीमार्टमधनं मी कमी करते. एक गोरेगावला एक दुकान आहे तिथूनच मी नेहमी घेते. तर ह्यावेळेस मी मात्र म्हटलं की चला डीमार्टमधनं ऑर्डर करून बघूया, कारण संपत आलेले बदाम. तर बघितले ना तर एवढी अशी काही चांगली क्वालिटी नाही वाटली मला. म्हणजे आय थिंक हे 1000 रुपीज kg मला मिळालेले आहे डीमार्टमध्ये. पण त्याची क्वालिटी मला तेवढी अशी चांगली नाही वाटली. पण ठीक आहे, आता मी आणले आहेत तर त्यातलं बघून आता हे रोज वापरायला काढेन. आणि ही जी बॉटल आहे ना, ही डीमार्टमधनं घेतलेल्या बॉटल आहेत. आणि ना याचं झाकण आहे ना आता बऱ्यापैकी खराब झालं आहे. म्हणजे मला असं वाटतं ना की याच्यात मी काही पदार्थ ठेवला ना तर नरम होतो. पहिलं असं व्हायचं नाही. पण आता ही पण बॉटल मला रिप्लेस करायची आहे आणि याच्यासाठी आता मला थोडासा वेळ द्यावा लागेल. मला आयकियामधनं रिप्लेस करायची असेल तर ना मी आता ठरवलेलंच आहे, मी आयकियाच्याच बॉटलने त्या रिप्लेस करेन. कारण त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही पदार्थ ठेवा ना अजिबात तो नरम पडत नाही किंवा त्याच्यामध्ये कुठलंही मॉइश्चर वगैरे पकडत नाही. खूप छान बॉटल आहे, क्वालिटी अगदी छान आहेत त्याची. तर कांदे बटाटे, तर बटाटे मी खूप जास्त आणत नाही. मी कधीतरी अर्धा किलो आणते आणि तेच माझ्याकडे चालतात. म्हणजे जवळजवळ महिनाभर माझ्याकडे अर्धा किलो बटाटे भरपूर होऊन जातात. बटाटे खूप जास्त वापरले जात नाही. जर मी काहीतरी असं स्नॅक्स वगैरे काही बनवलं ना तर त्याच्यातच बटाट्यांचा वापर होतो, नाहीतर नाही होत. कांदे अगदीच संपलेले ना म्हणून मी घेतले. पण ना कांदे खूप मोठे मोठे मिळाले मला. अगदी छोटे छोटे घ्यायचे होते पण मोठे मोठे घेतले. पण म्हटलं ठीक आहे चला. तर ब्रोकली घेतलं. सचिनला आजकाल थोडंसं सलाड खायचं खूप जास्त काय बोलतात ते एक क्रेज, म्हणजे असं खूप डाएट कॉन्शियस वगैरे जेव्हा आपण बऱ्याच वेळा असतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ब्रोकली हा आठवतो आपल्याला एक पदार्थ जो असतो. तर त्याच्यासाठी घेतलेला आहे आणि याच्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. कंद रताळीपेक्षा हे कंद खायला मला खूप जास्त आवडतात. तुम्ही खाता की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. थोडेसे महाग असतात, म्हणजे आय थिंक 60 रुपये किंवा 70 रुपये पाव किलो मिळतात, पण ते टेस्टला खूप जास्त असे छान असतात.
तर मला तेच आवडतात. आता फ्लॉवर ना मी खूप छोटासाच घेतला आहे, कारण मी म्हटलं ब्रोकली पण आहे माझ्याकडे, कोबी वांगी वगैरे बरेपैकी होती, पण फ्लॉवर म्हटलं कधीतरी भात वगैरे केला सकाळचा ऑफिसला वगैरे जाताना, म्हणून अगदी छोटासा घेतला. कारण खूप जास्त फ्लॉवर असे चांगले मार्केटमध्ये अजिबात नव्हते. आणि ना तुम्ही सांगाल ना तर हल्ली माझं 4-5 महिन्यातनं जर असं प्रॉपर मील प्लॅनिंग असं काही झालंच नाही आहे. मला जसं असं जमतं आहे ना तसंच मी करते, कारण मला ना परत मील प्लॅनिंग चालू करायचं आहे, तुमच्याबरोबर शेअर पण करायचं आहे. तर ना त्याच्यासाठी आता परत पूर्व ह्याच्यावर यायचं, कारण मी आता बऱ्यापैकी रिलॅक्स झालेली आहे आणि आता सगळं मील प्लॅनिंग वगैरे सगळं सुरू करायचं आहे मला त्याच्यासाठी. तर इथे मी ब्रोकली आहे त्याचे सगळे जे आहेत कापून ठेवते बघा. आणि हे ब्रोकली आणि आपण जो फ्लॉवर घेतलेला आहे, फ्लॉवरचा फक्त मी खालचं देठ काढून ठेवणार आहे, बाकी काही काढणार नाही, कारण तो अगदी छोटा आहे आणि तो त्याच्यामध्येच डब्यामध्ये तसाच राहून जाईल. फक्त ब्रोकली क्लीन करून घेणार आहे. तर त्याच्यामुळे ती थोडीशी म्हणजे जेव्हा घाई गडबडीच्या वेळेस फक्त काय आपल्याला तेवढीच फक्त ती डायरेक्ट पाण्यामध्ये टाकली की काम होतं. कॉर्न मात्र मी सचिनला देणार आहे सोलायला, कारण ते त्याचं काम आहे, तो पटकन करतो आणि मला ती तेवढीच हेल्प पण होते. तर आता ब्रोकली बघा मी या डब्यामध्ये भरून ठेवलेली, ही 2 ते 3 वेळेला होईल. आणि यावेळेस ना मला ब्रोकली मलाई टिक्का किंवा मलाई असं एक जी व्हायरल रेसिपी आहे ना, जी मी बऱ्याच वेळा इन्स्टावर पण बघितली आणि वायटीवर पण बघितलेली आहे, तर ती मला ट्राय करायची आहे. आणि माझ्याकडे सध्या आता क्रीम वगैरे आणलेली नाही आहे, त्याच्यामुळे मग मी ती ट्राय करणार नाही आहे. पण जर मी आता आणणं जर झालं ना, तर ती रेसिपी जी व्हायरल रेसिपी आहे मी नक्की ट्राय करेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन. खूप टेस्टी होतात, म्हणजे जे रिव्ह्यू आहेत आणि जे छान छान कमेंट्स वगैरे आहेत त्याच्यावरनं तसं वाटतं, आणि बघायला दिसायला तर ती एवढी टेस्टी आणि टेम्पटिंग दिसते ना, की कधी एकदा आपण ती ट्राय करतो आणि खातो असं झालेलं असतं. तर तुम्ही म्हणाल की हे सगळं घेऊन काय बसले, तर इथे मी एक काचेचा जार घेतलेला आहे आणि इथे एक माझी बुक आहे. तर आपला ना जो ब्लॉग पेंडिंग राहिलेला, म्हणजे माझ्या मते ऑलमोस्ट आता 1 मंथ व्हायला येईल, की जे आपल्याला गिव्ह अवेचे जे काही विनर्स होते त्यांची नावं डिक्लेअर करायची होती आणि त्यांचे गिफ्ट पण त्यांच्यापर्यंत मला पोचवायचे आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी छान अशा कमेंट केल्या, त्याच्यासाठी खरंच थँक्यू. आणि आज ना आपण त्याचे विनर डिक्लेअर करायचो, पण तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या छान छान कमेंट्स होत्या की त्याच्यातनं एका कोणाला म्हणजे असं मी माझ्या ह्याने सिलेक्ट करणार, तर मला असं वाटत होतं की ते असं म्हणजे हे होईल की म्हणजे कोणी दुखावलं पण जाऊ नये, आणि मला असं वाटतं की सगळ्यांबरोबर फेअर पण होईल. याचा विचार करून मग आम्ही काय केलं, म्हणजे ही नावं थोडी सचिनने शॉर्टलिस्ट केलेली आहे. म्हणजे जवळपास जेवढ्या कमेंट आलेल्या त्याच्यामधली ना त्याने एका बुकमध्ये 27 नावं लिहिलेली आहेत, आणि या 27 नावांपैकी ना आपण म्हणजे 3 नावं सिलेक्ट करणार आहोत. तर मी नावं थोडक्यात तुम्हाला सांगते. श्रद्धा, राधिका, त्याच्यानंतर अशोक सावंत, SK, नमिता, तनू, त्याच्यानंतर सिनू, त्याच्यानंतर सोनाली, तनिषा, प्रणिता, पिहू, पूजा, अरेना, राधिका, मनस्वी, अश्विन, प्रियांका पिसाळ, पूजानी, मिनल, त्याच्यानंतर संजना पवार, तृप्ती, प्रगती पवार, मल्हार म्हात्रे, रेखा पाटील, जागृती आणि वर्षा, अशी 27 नावं आम्ही सिलेक्ट केलेली आहेत. म्हणजे ही सगळी सचिनने शॉर्टलिस्ट केलेली आहे आणि ना त्या 27 नावांच्या अशा 27 चिठ्ठ्या केलेल्या आहेत. तर याच्यावर ना सगळ्यांची वेगवेगळी नावं लिहिलेली आहेत. अशी आता नमिता वारंग करून आहे बघा हे लिहिलेलं. म्हणजे मी तुम्हाला दाखवते की म्हणजे असं काही नाही की एकाच नावाच्या चिठ्ठ्या, म्हणजे सगळ्यांच्या नावाच्या व्यवस्थित मी चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत. हे आहे बघा मिनल कामत, म्हणजे जसं नाव ID वर आलेलं आहे, म्हणजे ज्या कमेंटवर आलेलं आहे ना तशाच पद्धतीने मी ही नावं याच्यामध्ये लिहिलेली आहेत. म्हणजे जी आहे याच्यावर हे तनिषा पाटील आहे बघा लिहिलेलं. त्याच्यानंतर अशी सगळी नावं मी लिहून घेतलेली आहेत. हे बघा. तर आता मी काय करणार आहे ना, ही जी सगळी नावं आहेत ना ती या ग्लास जार मध्ये अशी टाकते आणि ना आपण ही मिक्स करून पहिलं 3ऱ्या नंबरचं बक्षीस काढणार आहोत, नंतर 2nd आणि नंतर 3rd विनर, म्हणजे जो फर्स्ट आहे तो आपण डिक्लेअर करणार आहोत. तर मी पण एक्साइटेड आहे आणि तुम्ही पण एक्साइटेड तेवढेच असाल.
की कोणाचं नाव येत आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे आपली ही जी फॅमिली आहे ना त्याच्यासाठी हे माझ्याकडनं दिलेलं गिफ्ट थोडंच खूप छोटं असेल. कारण गिफ्टमध्ये मला असं वाटतं कधी गिफ्टमध्ये त्याची काय बोलतो आपण गिनती किंवा त्याचं असं कम्पॅरिझन करू नये. पण एक मला खूप दिवसापासून असं वाटत होतं की माझ्या किचनमधल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत पण पोचवाव्या त्या या निमित्ताने मला त्या पोचवायच्या. तर मी इथे साईडला आता बुकमध्ये लिहून पण ठेवणार आहे की विनर्सची जी नावं असणार आहे. तर पहिलं आपण तिसऱ्या नंबरचं जे नाव आहे ते या चिठ्ठीमधनं काढणार आहोत. आणि मी तर एक्सायटेड आहे. आणि फर्स्ट कोणाचा येईल तिसरा नंबर. चला, एक चिठ्ठी मी उचलली आहे आणि बरोबर एकच आली आहे का? एकच उचलली आहे मी चिठ्ठी. आणि हे नाव आहे सिम्पली शॉर्ट. तर हे आहे आपल्या तिसऱ्या नंबरचं प्राइस. आणि याच्यासाठी काय करायचं तुम्हाला, मला कसं कॉन्टॅक्ट करायचं ते मी सगळी आपली नावं काढून झाल्यानंतर विनर डिक्लेअर झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. चला आता आपण सेकंड नंबरचं बघूया. कोण असेल सेकंड नंबरवर. एक चिठ्ठी उचलली परत. रेखा पाटील. हे आहे रेखा पाटील 1091. तर कॉंग्रॅच्युलेशन्स रेखाताई. सेकंड नंबर रेखाताई. आणि आम्ही बऱ्याच वेळा कमेंट मार्फत खूप जास्त गप्पा मारतो. तर आता सर्वात शेवटी फर्स्ट प्राइज कोण असेल लकी. फर्स्ट वन लकी कोण असेल. एकच चिठ्ठी उचलायची. एक चिठ्ठी फायनली उचलली आहे मी. आणि हे आहे अश्विनी पेडणेकर. हे नाव आहे बघा, अश्विनी पेडणेकर. अश्विनी पेडणेकर 4748 हा आयडी आहे. तर मी तिघींची नावं सांगते. फर्स्ट वर आहे अश्विनी पेडणेकर. त्यानंतर सेकंड वर आहे रेखा पाटील 1091. आणि थर्ड वर आहे सिम्पली शॉर्ट. तर आता तिघींचंही खूप खूप अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. आणि तुम्हाला खूप थोडासा जास्त वेळ वाट बघावी लागली त्याच्यासाठी खरंच सॉरी. आणि हे गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. काय गिफ्ट असणार आहे ते मी उद्याच्या येणाऱ्या ब्लॉगमधून तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर पण करेन. आणि आता तुम्ही मला कॉन्टॅक्ट कसा कराल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट माझ्या ईमेल आय डीवर किंवा मग माझ्या इन्स्टा आय डीवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुमचं नाव, तुमचं जे काही फोन नंबर असेल, तुमचा ॲड्रेस वगैरे काय असेल ते सगळं मला तुम्ही मेल करा. आणि मग तिथून मला तुमचा ॲड्रेस आणि जे काही मेल कम्युनिकेशनसाठी त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करून तुमचं गिफ्ट मी तुमच्या घरपर्यंत पोहोचवणार आहे. तर चला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि माझा ईमेल आय डी, इन्स्टा आय डी मी व्हिडिओच्या म्हणजे कमेंट खालीच देते. म्हणजे तुम्हाला तिथे लगेच मिळेल. म्हणजे खूप जास्त तुम्हाला सर्च करायला लागणार नाही. काही बरेचसे जण इन्स्टा पण वापरत नाही. आणि बरेच जणांपैकी मेल तर सगळ्यांकडेच असेल. तर मेल हा चांगला ऑप्शन आहे. आणि मी प्रयत्न करते की माझा एक जो आपला फोन नंबर आहे तो पण देण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे तुम्ही मला डायरेक्ट फोनवर देखील कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला तिघींचंही खूप खूप अभिनंदन. आणि मला लवकरात लवकर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुमच्या सगळ्यांचे गिफ्ट पाठवण्याच्या आधी, म्हणजे जेव्हा मी पॅकिंग करायला घेईन, कुरिअर करायला घेईन ना, त्याच्या आधी सगळ्यांबरोबर शेअर पण होतील की तुम्हाला काय काय छान छान गिफ्ट्स मिळाले ते. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.